It is 8051 microcontroller architecture and programming. Okay. In that we have to see total 4 units. Actually, we had seen we had taken a lecture on syllabus discussion. Okay. In that we had seen there are 4 units. In that, from that we are taking here unit 1. Unit 1 is the basics of microcontroller and Intel 8051 architecture. These are the unit contents. Here we have to see introduction to microcontroller. Microcontroller म्हणजे काय? Then difference in controller and processor. तर कंट्रोलर आणि प्रोसेसर मधला डिफरन्स आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. देन आर्किटेक्चर ऑफ 8051. ऍक्च्युली हाऊ दॅट 8051 इज मेड, that internal architecture we have to see. Then internal block diagram of 8051. सिंपल ब्लॉक डायग्राम आपल्याला त्याची बघायची आहे. देन त्याचं इंटरनल रॅम ऑर्गनायझेशन. SFRs means special function registers which are useful in processing the information. Then pin functions of 8051. This 8051 is 40 pin IC. हा 8051 हा 40 पिनचा IC आहे आणि त्या प्रत्येक पिनला वेगवेगळे फंक्शन्स आहेत. मग ते पिन फंक्शन्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे. देन IO पोर्ट स्ट्रक्चर अँड ऑपरेशन. मग त्याचं इनपुट आउटपुट पोर्ट स्ट्रक्चर कसं आहे, ते कसे ऑपरेट होतात ते आपल्याला यामध्ये पाहायचंय. देन एक्सटर्नल मेमरी इंटरफेस. आणि मग लास्टला आपल्याला एक्सटर्नल मेमरी आपण कशी इंटरफेस करू शकतो ते आपल्याला यामध्ये पाहायचंय. हे टोटल युनिट आपल्याला यामध्ये टोटल युनिटमध्ये आपल्याला हे पॉइंट स्टडी करायचे. सो वी विल प्रोसीड टू इंट्रोडक्शन टू मायक्रोकंट्रोलर्स. ओके, दिस इज द इंट्रोडक्शन 1.1 इंट्रोडक्शन टू मायक्रोकंट्रोलर. आता पहिल्यांदा मायक्रोकंट्रोलर बघण्यापूर्वी वी विल सी ऍक्च्युली व्हॉट इज द मायक्रोप्रोसेसर. ओके, सी हिअर microprocessor is a central processing unit of general purpose digital computer. कोणत्याही डिजिटल कम्प्युटर मध्ये जो सीपीयू आपण म्हणतो तो सीपीयू म्हणजे मायक्रोप्रोसेसर असतो. ओके, इज दॅट क्लिअर टू ऑल? सगळ्यांना सीपीयू माहिती आहे. ओके, तर त्या सीपीयू म्हणजेच काय असतो? मायक्रोप्रोसेसर. आता हा मायक्रोप्रोसेसर मध्ये काय काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ अन ALU, that is arithmetic logical unit, then accumulator, it is a register, then working registers, program counter, stack pointer, clock and interrupt circuits. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं मायक्रोप्रोसेसर मध्ये, किंवा तो सीपीयू जो आहे तो सीपीयू कशाचा बनलेला असतो, तर त्याच्यामध्ये ALU, that is arithmetic logic unit, you can see in the block diagram. डायग्राम दिसते सर्वांना? Yes. Yes. There is arithmetic logic unit. माउस फिरतोय ते दिसतंय? एरो दिसत असेल ना? Yes. हा, this is the arithmetic logic unit. Okay. Here is the accumulator. Accumulator is also one register which is used to store data, and we can access data from any other devices using the accumulator. Here working registers are shown. Then here stack pointer, it is program counter, timing and clock circuit and interrupt circuit. तर या सर्वांचा मिळून बनलेला असतो प्रोसेसर. बट यामध्ये alone microprocessor is not a complete computer. जर त्याला complete computer व्हायचं असेल तर त्याला अजून काय काय गरजेचं आहे? तर त्याला काय असायला पाहिजे? मेमरी असायला पाहिजे, बरोबर? मेमरी शिवाय तुम्ही डेटा स्टोअर करू शकता का? नाही. बरं, आयओ डिव्हाइसेस त्याला पाहिजेत. आयओ डिव्हाइसेस कशासाठी? तर आपल्याला डेटाची देवाणघेवाण म्हणजे डेटा ट्रान्सफर करायचा, डेटा रिट्राईव्ह करायचा, त्यासाठी आपल्याला आयओ डिव्हाइसेस हवेत. मग या सर्व गोष्टी मायक्रोप्रोसेसर मध्ये येत नाही. आणि मग टू मेक अ मायक्रोप्रोसेसर अ complete computer, one should add memory devices like ROM, RAM,
EEPROM, EPROM, PROM, मेमरी डिकोडर्स, आयओ डिव्हाइसेस आणि मग या सगळ्यांचा मिळून हा आपण त्याला मायक्रो प्रोसेसरला आपण मायक्रो कम्प्युटर किंवा कम्प्युटर बनवू शकतो. बट इट इन्क्रीजेस द सिस्टम हार्डवेअर अँड इन टर्न इट इन्क्रीजेस द PCB साईज अँड कॉस्ट ऑफ द सिस्टम ऑल्सो. कारण जर आपण ह्या सर्व गोष्टी एक्सटर्नली जोडायचं म्हटलं तर काय होणार आहे, हार्डवेअर वाढणार आहे कारण प्रत्येकाची वेगवेगळी चिप येणार आहे आणि इट विल इन्क्रीजेस द PCB साईज आणि मग PCB साईज पण वाढणार आहे आणि सर्व गोष्टी पण सुट्ट्या सुट्ट्या जोडल्यामुळे काय होणार आहे, इट विल also increases the system costs. And so to avoid these drawbacks, microcontrollers were developed. आणि मग याला ड्रॉबॅक अवॉइड करण्यासाठी मायक्रोकंट्रोलर हे डेव्हलप केले गेले आहेत. मग आता हे मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय ते आपण आता खाली पाहूया. तर हा मायक्रोकंट्रोलर इट इज अन ऑन चिप ट्रू कम्प्युटर. मायक्रोकंट्रोलरलाच काय म्हटलंय, ऑन चिप ट्रू कम्प्युटर. का ट्रू कम्प्युटर? कारण वरती ज्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या कम्प्युटरला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी एका सिंगल चिप मध्ये येतात म्हणून त्याला म्हटले ट्रू कम्प्युटर. इज इट क्लिअर टू ऑल? ओके, सर्वांना लक्षात येते? नाउ सी, इट कन्सिस्ट ऑफ all the features of microprocessor as well as the features required to build a complete computer. मग हा मायक्रोकंट्रोलर जो आहे या मायक्रोकंट्रोलर मध्ये काय असतं तर ह्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर मध्ये जे फीचर्स येतात, मायक्रोप्रोसेसरचे फीचर्स कोणते तर हे इट कन्सिस्ट, मायक्रोप्रोसेसर मध्ये काय काय असतं, ALU, अॅक्युम्युलेटर, वर्किंग रजिस्टर, हे जे तुम्हाला ब्लॉक डायग्राम मध्ये दिसतंय हे सर्व मायक्रोकंट्रोलर मध्ये येतच. पण त्यासोबतच काय येतंय तर फीचर्स विच रिक्वायर्ड टू बिल्ड अ कम्प्लीट कम्प्युटर, दॅट इज RAM, ROM, as we discussed previously. Here it has on chip, that is on chip म्हणजेच आपण त्याला built in म्हणू शकतो. Built in peripheral devices like ROM, RAM, serial IO, parallel IO, then timer or counters, interrupts and clock. तर अशा पद्धतीनं एखाद्या कम्प्युटरला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या एका सिंगल चिप मध्ये येतात. मग त्या सिंगल चिपला आपण म्हणू शकतो ट्रू कम्प्युटर किंवा मायक्रो कंट्रोलर. ओके, सर्वांना क्लिअर झाला मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, मायक्रो प्रोसेसर मध्ये आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये काय डिफरन्स आहे आणि मायक्रो कंट्रोलर कसा ऍडव्हान्स आहे ते. पण सर्व मग तुम्हाला वाटत असेल की मग कम्प्युटरमध्ये प्रोसेसर का वापरला जातो, तर कम्प्युटरमध्ये प्रोसेसरच वापरला जातो ऍक्च्युली. आणि मायक्रो कंट्रोलर जो आहे इट इज युज्ड फॉर सिम्पल और स्पेसिफिक ऍप्लिकेशन. छोट्या ऍप्लिकेशन मध्ये मायक्रो कंट्रोलर हा वापरला जातो. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईल फोन्स असतील किंवा जे जे मेमरीचे डिव्हाइसेस असतील तुम्हाला माहित असलेले त्याच्यामध्ये हे वापरले जातात की जिथं आपल्याला काहीतरी फंक्शन्स करावे लागतात त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर हे वापरले जातात. वी विल सी द ऍप्लिकेशन्स ऑफ मायक्रो कंट्रोलर in next slides. First we will see the block diagram of microcontroller. Okay, so this is the block diagram of microcontroller. Here this is CPU. आता CPU म्हणजे काय असणार आहे तर CPU मध्ये ALU येणार आहे म्हणजे तुमचा प्रोसेसर असणार आहे, थोडक्यात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि मग ह्या CPU ला लागून काय काय गोष्टी आहेत तर 4K ची रोम 8051. ही ब्लॉक डायग्राम जी आपण बघतोय इट इज ऑफ 8051. 8051 मायक्रो कंट्रोलर जो आपल्याला स्टडी करायचा आहे त्याची आपण इथं ब्लॉक डायग्राम बघतोय. मी जनरल ब्लॉक डायग्राम अशासाठी नाही घेतली की तुमचं कन्फ्युजन नको व्हायला, एकच ब्लॉक डायग्रामचं तुम्ही स्टडी करू शकाल व्यवस्थित. तर या 8051 ला 4K ची रोम दिलेली आहे, ऑन चिप रोम, दॅट इज रीड ओनली मेमरी. देन 128 बाईट ची रॅम आहे, दॅट इज रॅन्डम ऍक्सेस मेमरी. देन टायमर्स आहेत, 2 टायमर्स आर देअर, टायमर 1 अँड टायमर 2. देन
For serial communication, there is 2 pins are there, TXT and RXT. By using that 2 pins, we can communicate serially with the peripherals or computer. There are 4 IO ports. IO ports म्हणजे इनपुट आउटपुट पोर्ट्स, ज्याचा वापर करून आपण एखाद्या ऍप्लिकेशनसाठी ऍप्लिकेशन करू शकतो किंवा आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एलईडी ग्लो करायचे, एलईडी ब्लिंक करायचे, एलईडी ब्लिंकिंगचा प्रोग्राम दिला आहे, तर तुम्ही एखादा पोर्ट यूज करू शकता, सिलेक्ट करू शकता आणि त्या पोर्टला 8 एलईडी कनेक्ट करून किंवा एक एलईडी तुम्हाला हवा असेल तसं ते एलईडी कनेक्ट करून यू कॅन प्रोग्राम द program for LED blinking. Here is the bus control. This is OSC block, that is oscillator. External crystal we have to connect here. Oscillator circuit is inbuilt. पण आपल्याला एक्सटर्नल क्रिस्टल आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करावा लागतो. हे आपण इन डिटेल आपण पुन्हा बघणार आहोत. एक जस्ट व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर, त्यासाठी मी ही ब्लॉक डायग्राम इथे तुम्हाला सांगितली. आपण ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पुन्हा नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट वी हॅव टू सी हिअर द डिफरन्स बिटवीन द मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. आता या ठिकाणी आपण मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये मेन डिफरन्स काय आहेत ते बघूयात. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऍक्च्युअली. इट विल बी आस्क्ड इन एक्झाम ऑल्सो. दॅट इज कंपेअर microprocessor and microcontroller, or give the difference between the microprocessor and microcontroller. So we will see what is first number here. A microprocessor is a chip that is dependent on other chip for many functions. आता आपण मायक्रोप्रोसेसर बघितला, तो मायक्रोप्रोसेसर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मायक्रोप्रोसेसर जो आहे तो दुसऱ्या चिप वरती डिपेंड असतो. कुठल्या गोष्टींनी, तर त्याला मेमरी नसते, इट डज नॉट हॅव आयओ फंक्शन्स. ओके, लक्षात येते का? मेमरी डिकोडर्स, मेमरी घेतल्यानंतर मेमरी डिकोडर्स लागणार आहेत, अशा सगळे एक्सटर्नल डिव्हाइसेस आपल्याला त्याला कनेक्ट करावे लागतात. पण मायक्रो कंट्रोलर जर पाहिलं आपण, इट इज अ सिंगल चिप मायक्रो कम्प्युटर. हा सिंगल चिप मायक्रो कम्प्युटर दॅट हॅज बिल्ड एव्हरीथिंग इन बिल्ड. एका सिंगल चिप वरती याला ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी ह्या मायक्रो कंट्रोलरच्या एका सिंगल चिप वरती इनबिल्ट असतात. ओके, सेकंड वन इज द microprocessor contains. Here we will discuss the definition of microprocessor. It contains ALU, general purpose registers, stack pointer, program counter, timing and control circuit and interrupt circuit. तर मायक्रो कंट्रोलर मध्ये काय काय असतं? मायक्रो कंट्रोलर मध्ये इट कंटेन्स द सर्किटरी ऑफ मायक्रोप्रोसेसर, दॅट इज दिस सर्किटरी. ओके, अँड विथ दिस सर्किटरी इट हॅज built in RAM, ROM, IO devices, timers and counters. Next one is, now it is suited to processing information in computer systems. Computer systems मध्ये आपण हा microprocessor use करू शकतो. And microcontroller is suited to control IO devices requiring minimum component count. ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी कंपोनंट असावेत असं ऍप्लिकेशन हवं असेल, म्हणजेच आपल्याला जर का पोर्टेबल सिस्टीम बनवायची असेल तर आपण मायक्रो कंट्रोलर वापरू शकतो. ओके, नेक्स्ट वन इज इट हॅज 1 or 2 बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. आता तुम्हाला हा बीट मॅनिप्युलेशन जरा शब्द नवीन असेल. बीट मॅनिप्युलेशन म्हणजे काय, तर आपण सिंगल बीटचं प्रोग्रामिंग करू शकतो. म्हणजे सिंगल बीट च्या इन्स्ट्रक्शन्स यूज करून सिंगल बीट वाईज आपण ऑपरेशन्स त्याच्यामध्ये करू शकतो. तर मायक्रोप्रोसेसर मध्ये तशा इन्स्ट्रक्शन्स नसतात आणि असल्या तरी एखाद दोन इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये असतात. तर मायक्रो कंट्रोलर मध्ये इट हॅज मेनी बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. नेक्स्ट, मायक्रोप्रोसेसर हॅज द लेस नंबर ऑफ मल्टीफंक्शनड पिन्स. मल्टीफंक्शनड म्हणजे एकाच पिनला जर का 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शन असतील किंवा कामं दिलेली असतील तर दॅट इज कॉल्ड एज मल्टीफंक्शन.
मायक्रोप्रोसेसर मध्ये तशा पिन्स कमी असतात, बट मायक्रोकंट्रोलर हॅज मोर नंबर ऑफ मल्टी फंक्शनल पिन्स. जसं की आपण जर का 8051 मायक्रोकंट्रोलरचा पोर्ट 3 पाहिला, तर पोर्ट 3 च्या 8 पिन्स जे आहेत, वी कॅन यूज दॅट ॲज अन IO, म्हणजे आपण इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून वापरू शकतो. अँड द पोर्ट 3 pins of port 3, each pin of port 3 has a specific function. जर आपण पिन नंबर 1 घेतली, P3.0 घेतली पोर्ट 3 ची, it has a function 3.0 and 3.1. they are for serial transmission, that is TXD and RXD. अशा पद्धतीने त्या पिन्सला वेगवेगळे फंक्शन्स आहेत, म्हणून त्याला म्हटले मल्टी फंक्शन. म्हणून 8051 मायक्रोकंट्रोलर मध्ये किंवा मायक्रोकंट्रोलर मध्ये मोर नंबर ऑफ मल्टी फंक्शन पिन्स असतात. जसं की पोर्ट 0 जर पाहिला, तर पोर्ट 0 आपण ऍड्रेस साठी पण वापरू शकतो, डेटा साठी पण वापरू शकतो आणि IO म्हणून पण वापरू शकतो. ते आपण इन डिटेल बघणार आहोत पुढे. नेक्स्ट, इट हॅज अ सिंगल मेमरी मॅप फॉर डेटा अँड कोड. डेटा आणि कोड मेमरीसाठी एक सिंगल मेमरी मॅप मायक्रोप्रोसेसर मध्ये येतो, तर मायक्रोकंट्रोलर मध्ये सेपरेट मेमरी मॅप फॉर डेटा अँड code. Next one is the microprocessor have large memory address space and more data. Obviously, we are connecting external memory to the microprocessor. Okay, so we can connect maximum memory to the microprocessor, and hence it will provide the large memory address space and more data space. But relatively, microcontroller has the small address space and less data. Why this? Because this memory is inbuilt with the microcontroller. If we are using the external memory, then we can access more or large memory also. But if we consider inbuilt memory, then microcontroller has small address space and data space. Next point is here, microprocessor's design is more flexible and microcontroller's design is less flexible. आता तुम्ही म्हणा असं का की मायक्रोकंट्रोलर कसा काय लेस फ्लेक्झिबल, तर त्याच्यामध्ये इनबिल्ट सगळ्या गोष्टी येतात आणि त्यामुळे ती सर्किटरी कशी होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तर मायक्रोप्रोसेसर मध्ये आपण सगळ्या गोष्टी एक्सटर्नली जोडतोय, लक्षात येते, म्हणून आपल्याला कनेक्ट करायला पण ते इझी जाणार आहे. ओके. Next point, it has many instructions to move data between memory and CPU. Memory आणि CPU मध्ये डेटा इन्स्ट्रक्शन्स मूव्ह करण्यासाठी त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर मध्ये मोर इन्स्ट्रक्शन्स असतात. पण if we compare it with microcontroller, there are only 1 or 2 instructions to move data between memory and CPU. Now, see, the access time for memory and IO devices are more. आता obviously we are using here external memory, so it will take large time to access data. But we are using here in microcontroller, we are using inbuilt memory, so there is less access time for memory and IO devices. Okay, got it? Next point is it requires more hardware. Obviously, CPU, as there is only CPU and we need to add other devices, so it requires more hardware. And here in microcontroller, all the things are inbuilt, so it requires less hardware, and in turn it will reduces the PCB size and also increases the reliability. PCB size कमी झाल्यामुळे आपल्याला तो तितका हँडी पण होणार आहे. नाउ आता जर का एक्सटर्नल हार्डवेअर आपण जास्तीत जास्त वापरणार असू तर दे विल बी एक्सपेन्सिव्ह, कारण प्रत्येक चिप साठी कॉस्ट ही वेगवेगळी असणार आहे आणि प्रत्येक चिप आपण इंटरफेस करायचं म्हटलं तर तो एक्सपेन्सिव्ह होणार आहे. आणि इफ वी कम्पेअर इट विथ मायक्रोकंट्रोलर, इट हॅज ऑल द थिंग्स इन बिल्ट, सो इट इज